या ठिकाणी शिवाजीराव जोंधळे कॉलेजमध्ये आपण आलेलो आहोत। शिवाजीराव जोंधळे हे देखील एक निसर्गप्रेमी होते। त्यांनी या ठिकाणी असं सुंदर कॅम्पस उभा केला। कॅम्पस उभा करत असताना या ठिकाणी वृक्षांची तोड कमीत कमी करून वृक्ष लागवड कशी करता येईल याकडे भर दिलेला आहे आणि त्याचाच वारसा पुढे प्राध्यापक नितीन मेहरे सर या ठिकाणी पुढे घेऊन चाललेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची वृक्षवाटिका या ठिकाणी त्यांनी उभी केलेली। सर, आम्हाला थोडीशी माहिती द्यायची। जय शिवराय। जय शिवराय। साहेबांची एक अपेक्षा होती की हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये हे कॉलेज आहे, हे कॅन्टीन आहे, हे ग्राउंड आहे, तर बसायला मुलांना एकदम सावली मिळाली पाहिजे। आपण स्लॅबची किंवा पत्र्याची शेड करण्यापेक्षा झाडांची सावली मुलांना मिळावी म्हणून आम्ही हे इकडे 42 आणि इकडे 21 आणि परत इकडे 42 अशी ग्राउंड करतोय। चारही बाजूने त्याला फळांची झाडं लावलीत आम्ही, औषधी झाडं, फळांची झाडं लावलीत की मुलगा खेळेल तेव्हा त्याला खायला मिळतील, तुत्तू मिळतील, आंबे मिळतील, काय असेल ते, म्हणजे त्याला एक तिथंच रिफ्रेशमेंट मिळावी। कॅन्टीन तर आहे शेजारी। त्यानंतर आल्यानंतर ह्या इथं मध्ये आता आम्ही ही जांभूळ लावली आहे, ही सीडलेस जांभूळ आहे। मागे तुम्ही बघायला पांढरी जांभूळ आहे, तर जांभळीचे 10-11 प्रकार मी इथं लावलेले आहेत। त्यानंतर नुसतीच झाडं नाही लावली आम्ही, तर त्या झाडामागे एक संकल्पना ठेवली की ती झाडं कशासाठी लावली गेली पाहिजेत। तर इथं आम्ही सगळा जो पार्क केला तिथे सगळे आम्ही ड्रायफ्रूट लावलेत, म्हणजे खोबरं असेल, त्यानंतर आपला अक्रोड असेल, त्यानंतर आपल्याकडे 2 प्रकारचे बदाम आहेत, म्हणजे मोठे बदाम, त्यानंतर पिस्ता आहे, चारोळी आहे, तर खजूर तर आहेच। हो, दाखवतो या। हे अक्रोड आहे आपल्याकडे, अक्रोड आहे, ते अक्रोड आपण इथं लावलेला आहे। हा रेवडी आवळा आहे, माधवी आहे, हे गणपतीचं अतिप्रिय असणारं झाड आहे, माधवी लता, ते माधवी लता आहे या। त्यानंतर हे 2 व्हरायटी संत्रे, मोसंबीची, माल्टा व्हरायटी। तुम्हाला जे बोललो ते बदाम, हा बदाम आहे, हा कॅलिफोर्नियन बदाम आहे, हा रामबुतान आहे, थायलंडचं फळ आहे हे रामबुतान। त्यानंतर हा साखरजाम आहे, साखरजाम म्हणजे जांभळाचीच व्हरायटी, पण हा खूप गोड असतो, हा साखरजाम आहे। ही लिची आहे, ते म्हाळुंग आहे। तर म्हाळुंगाचं असं सांगितलं जातं की ज्या माणसाला अन्नाचा वास आला तरी उलटी होते, तो कुठल्याही मोठ्या आजारातून जर बाहेर पडला तर त्याला जेवणाबद्दल हेच नसतं, रस नसतो, आणि तो काहीच खाल्लं तर त्याला उलटी होते किंवा त्याला खायची इच्छा होत नाही। तर म्हाळुंगाचा रस दिला की तो माणूस म्हणतो मला भूक लागली, त्याची जेवणाची इच्छा वाढते, म्हणून ते म्हाळुंग आहे। स्वतः देवी महालक्ष्मीच्या हातात म्हाळुंग असतो, तो म्हाळुंगाचा वृक्ष इथं आपल्याकडे आहे। आता ही हळदीची व्हरायटी आहे, ही आंबे हळद आहे, तर त्वचेच्या विकारांसाठी सुंदर झाड ही आंबे हळद। त्याच्यानंतर ही काळी हळद आहे, ही काळी हळद आहे। तर तुमच्या लक्षात असेल त्या पानांवर थोडी पिवळसर पट्टे आहेत आणि ह्याच्यावर काळे पट्टे आहेत, ही काळी हळद आहे। ही काळी हळद ही कॅन्सर किंवा कोणत्याही इन्फेक्शियस डिसीज वर खूप चांगलं काम करते, तर ही काळी हळद आहे। ही आहे सफरचंद, हे हरमन 99 जातीचं सफरचंद आहे, आज 46 डिग्री मध्ये सुद्धा ते आहे आणि फुलदार होईल। ही आहे पांडव बत्ती। आता नावावरून कळलं असेल की याचा काहीतरी पांडवांशी संबंध आहे। तर पांडव 12 वर्षाच्या वनवासानंतर 1 वर्ष अज्ञातवासात होते, तर अज्ञातवासात असं होतं की ते जर सापडले अज्ञातवासात तर परत 12 वर्षाचा वनवास। तर मग ते काय करायचे, दर रात्री या पानांची एक बत्ती बनवायचे। तर ही पानं जी आहेत, तुम्ही हात लावल्या बघा तुमच्या लक्षात येईल, ही खूप मांसल पान आहेत आणि यामध्ये ऑइल कंटेंट आहे। तर याची मशाल बनवली की ती 3.5 तास जळते, 3-3.5 तास। मग ते काय करायचे की रात्री चालत चालत तेवढी बत्ती जळेल तेवढाच प्रवास करायचे, जिथं राहतील। तर म्हणजे लक्षात पांडव लेण्या, म्हणजे पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभं केलं, पांडवांनी एका रात्रीत हिथं गुफा करून राहिले, तर हे पांडव बत्ती म्हणून नाव आहे ही मशाल। आणि पांडवांनी जे काही केलं ते त्या रात्री राहणं वगैरे, तर त्या काही गोष्टी खऱ्या खोट्या त्याच्या इतिहासांना जास्त माहितीये। मला एवढंच माहितीये की हे पान आम्ही स्वतः तेल लावून थोडंसं इथं टिपलं, तेल लावून जर जाळलं तर बराच वेळ जळतं। तर ही जी आपली गोष्ट आहे ही पांडव बत्तींच्या रिलेटेड आहे। ही जर तुम्ही बघितलं ही सगळी लाजाळू वनस्पती आहे, स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप सुंदर असणारं हे झाड बघायला सुद्धा भेटत नाही कुठे जास्त। तर ही लाजाळू आहे, याच्यावर कॅन्सरवर खूप चांगलं काम होतं। त्याच्यानंतर हे जांभळाची व्हरायटी आहे, तर ही याला प्रचंड प्रमाणात फळं लागतात। जरा तुम्ही फळांचा फोटो घ्या महेश, इथं बघ। तर
हे वॅक्स ऍपल आहे. दोन प्रकार मी लावलेले आहेत, वॉटर ऍपल आणि वॅक्स ऍपल. तर हे थोडस असं चकचकीत असणारं फळ आहे, हे वॅक्स ऍपल आहे. आणि हे वॅक्स ऍपल आहे. आणि एक वॉटर ऍपल म्हणून, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. म्हणजे ज्याला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी 1 किंवा 2 खाल्ली इतकं सुंदर. ही सगळी वॉटर ऍपलची व्हरायटी आहे. होत रे हे वॉटर ऍपल आहे. आता त्याला बाहेर आलाय बघ. हे वॉटर ऍपल आहे. तर यामध्ये पाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. हे काजूचे 2-3 व्हरायटी आहेत माझ्याकडे, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7. तर मध्ये मध्ये आपण हे अंजीर सारखी व्हरायटी लावली. त्यानंतर मग नुसते त्याच्यावर नाही तर आपण इथं मग टोमॅटो आहे, कोबी आहे, मिरची आहे, गवार आहे, अशी भाजीपाला पण घेतो. आणि तुम्ही आता बघितलं असेल की थोडस तुम्हाला स्वच्छ वाटेल की हे गवत, तर आपण अजिबात तणनाशक फवारत नाही. बरोबर. कोणतं 1 ग्रॅम सुद्धा युरिया किंवा कुठला आपण ह्याच्यात फर्टिलायझर टाकत नाही. फक्त आणि फक्त शेणखताचं आपल्याकडेच आपण गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू केलाय. त्यातनं येणारं गांडूळ खत आणि वर्मी वॉश, हे पानं आहेत ही सगळी इथंच कुजवतात आणि त्याच खत देतो. म्हणजे पानं जाळायची हा अजिबात इथं होत नाही. पानं कुजवायची, झाडांना वापरायची. चांगली व्हरायटी मी आणली बघा, लाल काजू म्हणून आहे. तर पुढच्या वर्षाला फलधारणा होईल. त्यानंतर फणसाची व्हरायटी आहे. त्यानंतर सगळी याची व्हरायटी आपल्याकडं सीताफळ. त्यानंतर मग पेरू आणि डाळिंब. त्यानंतर चिक्कू. त्यानंतर जांभूळ तुम्हाला दाखवण्यासारखं जांभूळ आहे. त्याला हा दुसरा 3 वर्षाचं झाड आहे. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी आम्ही 349वा राज्याभिषेक म्हणून 349 झाडं लावून हा प्रकल्प चालू केला होता शिवराज्याभिषेक दिनी. आणि आता आपण तोच दर शिवराज्याभिषेकला त्या झाडांची वाढ घालत आज आपण इथं 2,25,000 झाडं या फक्त एवढ्यातच लावलेली आहेत. महेश, हे डक पॉन्ड होतं. जांभूळ बघा, सुंदर. हे जांभळाला बहार आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. सुंदर असं जांभळाला हा बहार आलेला आहे. म्हणजे द्राक्ष जसे घडानी लागतात, बरोबर, तसे घडानी द्राक्ष लागले. आणि मला बरेच जण लोक म्हणले त्याला काय फवारलं, काहीही फवारलं नाही, काहीही त्याला आपण हे केलेलं नाही. आणि हे इतकं सुंदर आहे की याच्या बघूनच पोट भरलं पाहिजे. आणि आम्ही काय करतो, याच्या बिया आम्ही साठवण करतोय आणि त्याच्यापासून अजून झाडांची निर्मिती व्हायला पाहिजे. ते इतकं सुंदर हे आम्ही आणि हे मुलं करतात. आमची मुलं सुद्धा ह्या झाडांना देखरेख करतात. आणि बघा तुम्ही इतकी सुंदर अशी आमची झाडं बहरलेली आहेत. आपण जर करायचं ठरवलं तर आपल्याला कोणत्याही अडचणी नसतात. आज बाहेरचं तापमान आपण बघू शकतो की 45-46 अंशावरती सूर्य तळपतोय. पण ह्या ठिकाणी फिरताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं हा तापमान जाणवलं नाही. एका झाडाखाली बसून छानपैकी आम्ही मुलाखत केली आणि ती मुलाखत करत असताना कोणत्याही प्रकारचं ऊन त्या ठिकाणी जाणवत नव्हतं. उलट थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवत होती आणि त्या वातावरण म्हणजे थंड जात होतं. तर हे एक डेमो म्हणून आपण या ठिकाणी पहा. अशा प्रकारचं डेमो आपण प्रत्येक गावामध्ये करू शकतो, प्रत्येक शहरामध्ये करू शकतो. आपण मोठमोठे उद्यानं बांधतो, पण ते उद्यानं बांधत असताना त्या उद्यानाच्या बाजूला, चारी बाजूला किंवा मध्ये असे सुंदर असे झाडांचं जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी आज उद्यानं बांधतात पण ते रखरखीत असतात उद्यानं. म्हणजे दुपारी आता त्या उद्यानांमध्ये तुम्ही पोरं पण खेळू शकत नाही ना, ज्येष्ठ नागरिक किंवा आपण पण बसू शकत नाही. तर या ठिकाणी जर सुंदर झाडांचं नियोजन केलं तर सावली राहील आणि मुलं दिवसा सुद्धा किंवा वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी बसून वातावरणात जे एवढी गरमी आहे त्याच्यापासून सुसह्य असं एक उदाहरण त्या ठिकाणी तयार होईल. या ठिकाणी सर सांगताना तुम्ही वृक्षाचं एक मांडणी केली की 33% आपल्याकडे वृक्ष होती, पण ती हळूहळू कमतरता होत चालली आहे. त्याच्याविषयी थोडंफार माहिती. ऍक्च्युली असं आहे की कोणत्याही देशाला
33% म्हणजे 1/3 हा जंगलाचाच भाग असला पाहिजे, तर राहिलेला 66% आपण कोपअप करू शकू किंवा तो विकसित होईल. आता आकडेवारी सांगतेय की तो 33% असला पाहिजे. एखादा देश आहे भूतान सारखा जो 66%च्या पुढे गेलाय, तो कार्बन निगेटिव्ह आहे, छोटासा देश आपला आणि आपल्या शेजारचा, आणि त्यांची सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती फक्त आणि फक्त पर्यटनावर चालते. तर आपला कोकण प्रांत आहे की जी पर्यटनावर चालू शकतो, किंवा मी असं म्हणतो की सगळीकडेच जर आता आपण वन लावणं हे शक्य नाही, कारण ती निर्मितीची प्रक्रिया होती की ती झाडं 250, 300, 400, 500 वर्ष जगायची. जेव्हा त्यांचं लाईफ सायकल संपायचं तेव्हा ती झाडं कोरमळून पडायची आणि त्याच्यावर परत झाडं वाढायची. ती जी होती प्रक्रिया ती आपली बंदच झालेली आहे. आणि आता ऑन पेपर सांगतात की काहीतरी 30%च्या आसपास फॉरेस्ट आहे. काही लोक ज्यांनी खरं विचार केला ते सांगतात की 17% सुद्धा फॉरेस्ट राहिलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला हक्कच नाहीये की आपण ह्या गोष्टींवर आपण बोलण्याचा किंवा हे फळं खाण्याचा, कारण आपणच जगतोय. ह्याच्यावर जी जगणारी पक्षी प्राणी आहेत त्यांचा आपण सगळं हिरावून घेतलंय, नाश करून घेतलाय, आणि फक्त आपणच राहणार. मी कायम सांगतो की 7/12 आपण लिहू शकतो म्हणतो आपल्या नावावर आहे. पक्षी लिहित असते तर त्यांनी आपल्याला कधीच हाकलून टाकलं असतं. कारण आपल्या आधी आलेली कितीतरी प्रजाती आहेत की जे त्यांचा ह्याच्यावर हक्क होता तो आपण हिरावून घेतला, कारण आपण लिहू शकतो. आणि आपण आपल्या नाव लिहिलं की नितीन चंद्रकांत मोरे नावावर ही जमीन आहे, हा 7/12 आहे. अधिकार नाही. मी तर म्हणतो तो आपण इतर हक्कात पाहिजे. जर कोणाचं नाव असेल तर हे वन्य प्राण्यांचं आहे, पक्ष्यांचं आहे. तर तशा पद्धतीनं जंगलाचा विकास करून, आता विकास शक्य नसेल तर मी तुम्हाला कायम सांगेन की मायक्रो फॉरेस्ट तयार करा. आता ही माझी 1 एकर जागा आहे, माझे 2,500-3,000 झाड आहेत. आता ही झाडं मी 10x10 वर लावली, त्याच्या खाली मग थोडीशी फळ झाडं लावली, त्याच्या खाली मग छोटीशी भाजीपाला लावला. तर काय झालं की 3 लेअर झाल्या, महावृक्ष, वृक्ष किंवा झुडूप आणि भाजीपाला. 3 लेअर झाल्यामुळे काय झालं की जमिनीवर पडणारं ऊन हे मोठ्या झाडांनी पहिलं शोषलं, त्याच्यानंतर येणारं थोडस ते झुडपांनी शोषलं, त्याच्यानंतर येणारं भाजीपाल्याला मिळालं. आणि त्यामुळे जमिनीमध्ये, आता बघा तुम्ही, ह्या जमिनीत पहिल्यांदा पाणी मुरतच नव्हतं, पण आम्ही यातला कुठलाही पालापाचोळा कधीही काढला नाही. तो पालापाचोळा इथं सोडून दिला, गवत फक्त वाढलेलं गवत कापून त्या झाडांच्या मुळाशी टाकलं. त्यामुळे इथं एवढी आता हे जे बेट आहे, ग्रीन फेन्सिंग आम्ही केलेलं होतं बांबूचं, ते आमचा हेतूच होता की जे काय अतिरिक्त पाणी असेल किंवा जे काय असेल ते बांबू शोषण घेतील, हवा येणारी असेल ते थांबवतील. त्याच पद्धतीने आम्ही इकडे 12 राशींची 12 झाडं लावलेली आहेत. म्हणजे मेष राशीचा आवळा असेल, वृषभ राशीचा जांभूळ असेल, त्याच्यानंतर मिथुन राशीचा हिरवा चाफा असेल, अशी 12 राशींची 12 झाडं इथं आम्ही ह्या बाजूने लावली. आणि मध्ये आम्ही परत बांबू ठेवलाय. आता तो बांबू आम्ही काही ठराविक अंतरावर कापू. तुम्ही जर बघितलं तर बांबूंच्या मुळांची संरचना इतकी पॅक असते की तिथून माती निघूच शकत नाही. तर ती जर आपण नदीच्या दोन्ही बाजूला लावली तर नदीत येणारा गाळ थांबेल, त्यामुळे नदी स्वच्छता थांबेल. ऍट द सेम टाइम की येणारं पाणी अजून गाळून येईल आणि चांगलं होईल. इथं आम्ही थोडासा एक डक पॉन्ड केला होता, इथं बदक सोडलेले होते. मध्ये एक झाड आलं तर ते झाड आम्ही तसंच ठेवलं. त्याच्यावरती आम्ही आता ह्याचा विकास करतो. यात मासे आहेत, कासव आहेत, आणि आता आम्ही बदक आणून सोडलेत. तर त्यामुळे काय होतं की त्यांची एक लाईफ सायकल चालू होईल. हे फणसाची व्हरायटी आहे. फणसामध्ये पण 2 व्हरायटी आपण केलेल्या आहेत, एक लाल फणस आहे आणि एक आपला देशी फणस आहे. तर अशा प्रकारे इकडे काही तुम्हाला ह्याचं झाड दाखवतो आता, भीमसेनी कापूर. इकडून खाऊन बघा, हे थोडस तुरट लागेल, अजून पिकलेलं नाही. ह्याला आहे ना, हा एक फोटो घे रे, इकडून तुम्हीच काढा, हाताने काढा. काय ना, हा घ्या ते, काढू का? हा काढा, दोन्ही काढा. वॉटर ऍपल. आता ते खाऊन बघा, त्याच्यात किती प्रमाणात पाणी आहे बघा. ठीक आहे, तुम्ही हे खाऊन बघा. चावल्याबरोबर असं तोंडामध्ये पाणी फवारा ओढल्यासारखं होतं. पाणी, एवढं पाणी याच्यामध्ये आहे. माहिती, हे 11 प्रकारचे आंबे आहेत. हा रत्ना आहे, हा इटालियन ब्लॅक मँगो म्हणून आहे. पानाचा फक्त वास घ्या सर फक्त.
तर हा लंगडा म्हणून आंबा असतो तो आहे. त्यानंतर वनराज, आणि एक छोटस झाड आहे बघा, बेगमपल्ली म्हणून एक आंबा, अशी 11 आंब्याची व्हरायटी आहे. हे ॲव्होकॅडो आहे, हे ॲव्होकॅडो आहे, हेही ॲव्होकॅडो आहे. पक्ष्यांचा ज्यूस बार म्हणून एक येतं, गोंदन म्हणून, म्हणजे भोकरचा भाऊ. जसं भोकरामध्ये फळ असतात, ज्यूस असतो साखरेचा, पण तो थोडासा जाडसर असतो आणि चिकट असतो. यामध्ये एकदम सिरप, म्हणजे एकदम साखरेचा पाक भरल्यासारखं, पाणी भरल्यासारखं, साखरेचं पाणी भरल्यासारखी फळं लागतं त्याला गोंदन म्हणतात. ही काळी निरगुडी आहे, कॅन्सरवरती एकमेव उपाय जो आहे ही काळी निरगुडी आहे. त्यानंतर हे जर्दाळू, ही जर्दाळू आहे, हा जर्दाळू आहे. ही नोनीची 5 झाड आहेत. ही बिलिंबी आहे, अमृत नोनी जे म्हणतो ते. अमृत नोनी ते हेच, अमृत नोनी याच्याच फळापासून बनवलं जातं. हे अशी फळं या ठिकाणी लागलेली, आपण कॅमेरामॅन पाहू शकतो. आपण ही अमृत नोनीची फळं आहेत, नोनी म्हणून त्याला. भोकर आहे मोठी वाढलेली. त्याच्यानंतर ही बिलिंबी आहे, तो पायर आहे. हा कृष्ण आगरू आहे, ज्याची अगरबत्ती पहिली बनवली जायची, आगरू, ते आगर, ते हे अगरबत्ती. त्यानंतर हे नेवरीचं झाड आहे, नेवर म्हणतात त्याला, कॅन्सरसाठी आहे. हे फालसा आहे, फालसा म्हणजे पक्ष्यांना जी फळं खूप आवडतात आणि प्रचंड प्रमाणात ह्याला फळं लागतात. मधमाशा आणि पक्ष्यांसाठी आवडीचं झाड आहे. हे डिकामली आहे, त्याला फुलं येतात, याच्या गोंदापासून औषधं बनवलं जातं. डिकामली आपण जे मुलांना दात येतात तेव्हा देतो, ते याचा गोंद, तो हा डिकामली. हा रोहितक आहे. हे कळंब आहे, कदंब जो वृक्ष असतो आपण कृष्णाचा आवडता, त्याचा हा खरा देशी वृक्ष कळंब. याची फुलं आहेत बघा, चेंडू सारखी फुलं आहेत. तर ही कळंब वृक्ष आहे, हा खूप पवित्र वृक्ष आहे. त्यानंतर हा आहे तो कापूर वृक्ष. तर याचा तुम्ही बघितलं असेल, याची गर्द सावली असते, म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापूर म्हटला तो, भीमसेनी कापूर तो हा. याच्या डिस्टिलेशन पासून कापूर बनवला जातो आणि तो गोल गोल नसतो, तो असा कसाही आकाराचा असतो, असा स्क्रॅप केला जातो. वास घेऊन बघा, हे जर याच्या खाली बसलं तर एकदम सुंदर वास येतो, आणि जसं ऊन पडेल तसा वास हा उडून जातो. त्यामुळे हे झाड म्हणतात ना लावा, तर हे एक झाड जरी लावलं तरी तुम्हाला प्रचंड प्रमाणात सुगंध बघायला मिळेल. याच्या खाली आमचे साहेब जेव्हा कधी भेट द्यायचे ते इथं खुर्ची टाकायचे आणि याची पानं त्यांच्या गाडीमध्ये थोडीशी घेऊन चुरगळून खिशात ठेवायचे, वास येईल. आणि आपण कोरोनामध्ये बघितलं की भीमसेनी कापूर सगळे खिशात ठेवायचे, याच्यापासूनच बनवला जातो. तर हे भीमसेनी कापूर आहे. त्यानंतर हा आहे तो आपण जे लाख बनवतो, या झाडाला एक इन्फेक्शन, त्याच्यापासून लाख बनवली जाते. त्याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात. त्याची वरची पानं असतात एकदम गुलाबी लाल असतात, आणि मग सुंदर झाड दिसतं हे. आणि हे ते आहे. आणि हे व्हाईट जांभूळ, पांढरी जांभूळ म्हणतात, ही पांढरी जांभूळ. आता हिचा बहार गेला पण हिला खूप सुंदर फळं लागतात. एवढ्या झाडाला 1000 ते 1500 फळं निघतात. अरे वा. आणि ही ती आहे, म्हणजे सीडलेस जांभूळ आहे, त्याच्यानंतर पांढरी जांभूळ आहे, बहाडोली जांभूळ आहे, त्याच्यानंतर लेंडी जांभूळ आहे, त्याच्यानंतर जामचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता माझ्या कॅट आय म्हणून पण एक जांभूळ आहे, ती माझ्याकडे आहे. अशा ते मी काय केलं, या गार्डनला चारी बाजूनं आंबा नारळचं व्हरायटी दिलेली आहे. त्याच्या बाजूला सोनचाफा आणि तगर दिलेला आहे, आणि सुपारी दिलेली आहे. आणि मग आत विविध प्रकारची 200-250 झाडांची व्हरायटी. आणि मग मुलांना किंवा शिक्षकांना असं बसायला हे वॉटर ऍपल असतील, फणस असतील, त्याच्यानंतर काजू असतील, तर हे सगळे फळांची झाडं लावलीत की ज्यामुळे त्यांचा इकडे ओढा यावा, वाढावा, म्हणजे आणि त्यांनी इथं थोडासा आस्वाद घ्यावा. यातली भाजी सुद्धा सुंदर भाजी काय जी निघते ते वापरता येते. आणि याला कुठलंही केमिकल फर्टिलायझर नाही, म्हणजे गवतातच येणार, ही या गवतावर कम्पीट करणार ती जगण्यासाठी, आणि त्यामुळे त्या फळांमध्ये ताकद असणार. आता तुम्ही लावताय त्याला इतकं हे दिलंय, खत मारतो, खत ही दिलंय, पेस्टिसाइड्स ही दिले, आणि त्याला कॉम्पिटिशन नाही. त्यामुळे त्याला जे येणार आहे ते तेवढं चवदार नसणार आहे जे एवढं असणार ह्याला मिळणार आहे. तर ही भाजीपाला इकडे आपण त्याचं मेंटेन करतो. तुम्ही बघितलं असेल बघा, असे शेणखत आम्ही आणून त्याच्यावर थोडे कल्चर्स टाकून, गांडूळ खत तयार करूनच आपण ती झाडांना वापरत असतो. या ठिकाणी सुंदर असं नियोजन या नर्सरीमध्ये केलेलं आहे. वन विभागाने देखील या व्हिडिओ पासून काहीतरी धडा घ्यावा, लोकांना वृक्ष वाढीसाठी
लोकांचा कल कसा वाढेल यासाठी जनजागृती करावी. आपण म्हणतो फॉरेस्ट फॉरेस्ट फॉरेस्ट, पण काही ठिकाणी अशी घरं मोठमोठ्या बिल्डिंगी झालेल्या आहेत, तिथे वने लावून मोकळे होतात आणि ते वन आमच्या भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वन आहे असं ते जागतिक लेवलला चित्र दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला ज्यावेळेस फिरतो आपण त्यावेळेस हे प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येते की कशा प्रकारे आपण वृक्षतोड करून आपला सर्वनाश ओढावून घेत आहोत. ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे. वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. वन विभागाने प्रामाणिकपणे स्वतःचं काम करून या ठिकाणी या लोकांचा सहभाग वाढवून या ठिकाणी कशा प्रकारे जंगल वाढवता येईल याकडे लक्ष द्यावं. अजूनही वेळ गेलेली नाही, भविष्यात आपल्याला वेळ निघून गेली हे म्हणून पस्तावायला लागू नये. म्हणून या व्हिडिओकडे जास्तीत जास्त काळजीपूर्वक पहा आणि त्याच्यात कृतीतून या ठिकाणी आपण एक चांगलं मॉडेल या ठिकाणी उभा करू. अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान मी संपूर्ण शहापूरकरांना, काय महाराष्ट्राला, देशाला किंवा जगाला सुद्धा देतोय की सरांनी उदाहरण दिलं काही छोटे छोटे देश आहेत पण त्यांनी त्यांचं जंगल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवून ती निसर्ग संपत्ती वाढवली. तशा प्रकारचं भारत देश देखील निसर्ग संपन्न आहे. भारतामध्ये पाऊस 4 महिने पडतो, हे जगात कुठेही घडत नाही. आपल्याला खूप चांगली संपत्ती, निसर्ग संपत्ती लाभलेली आहे, ती वाढवणं आणि जोपासणं हे जरी काम आपण केलं तरी खूप छान आहे. या ठिकाणी सरांशी बोलताना मी सांगितलं की आपला माती देखील आपली अशी आहे ना की आपण जांभळाची बी खातो आणि फेकतो, ती उगवते. आपण आंबा खातो, त्याचा बाठा कुठेतरी टाकतो, तो पावसाळ्यामध्ये उगवतो. म्हणजे आहे सगळं संपन्न, फक्त त्याचं राखण करणं. एक 5 वर्षापर्यंत त्या झाडांना जोपासलं की झाड 5 वर्षानंतर तुम्हाला काहीच मागणार नाही, उलट देत राहणार आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण घेत राहू निसर्गाकडे, पण त्याच्यासाठी 5 वर्ष आपल्याला त्यांना द्यायचे. आणि ह्या व्हिडिओ पाहून ह्या मानवी साखळीला देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या, उभे राहा आणि एक चळवळ आपण या ठिकाणी निर्माण करू आणि महाराष्ट्रासमोर, जगासमोर, देशासमोर, जगासमोर एक उत्तम उदाहरण या शहापूरच्या माध्यमातून तयार करू. जनता दरबार पाहत राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या चळवळीला पाठबळ मिळेल. सरांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च करून आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. खूप सुंदर अशी माहिती आपण या निसर्गाच्या म्हणजे आपल्या नर्सरीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे. अशाच प्रकारचं वेळ पडली तर आपण निसर्गाबाबतीत तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला हवंय आणि तेव्हा तुमचा वेळ मिळावा या प्रकारचं आव्हान सरांना करतो आणि शहापूरकरांना आव्हान करतो. 31 तारखेला सकाळी 7 वाजता शिवाजी चौकामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी या मानवी साखळीला जास्तीत जास्त व्यापक स्वरूप द्या. 1 तास हवा आहे, फक्त 1 तास, आणि तोही तुमच्यासाठी हवा आहे, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी हवा आहे. माझ्यासाठी नको, सरांसाठी नको, इतरांसाठी नको, फक्त तुमच्यासाठी, स्वतःसाठी. स्वतःसाठी जर तुमच्याकडे 1 तास असेल तर तो निश्चितच काढा आणि भविष्यातील पिढीला एक ताठ मानेने आपण सामोरं जाऊया आणि एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ठेवूया ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. पाहत राहा जनता दरबार. धन्यवाद.